निंबाळकर ड्रॅगन फ्रूट फार्म आणि नर्सरीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण बघणार आहोत आता ड्रॅगन फ्रूटमध्ये असणाऱ्या मूलभूत समस्या ह्या कमी आहेत आणि ड्रॅगन फ्रूटकडे त्यामुळे वळावं. तर ड्रॅगन फ्रूटकडे का वळावं शेतकऱ्यांनी, हे मी मुद्दे सांगणार आहोत जे शेतकऱ्यांना जास्त समस्या भेडसावतात बाकी फळबागांमध्ये किंवा बाकी पिकांमध्ये. तर ह्याच्यामध्ये मुद्द्याच्या गोष्टी आहेत, मी 5 मुद्दे सांगणार आहोत, त्याच्यावरती ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. अतिशय गरजूवंत असे मुद्दे मी बोलणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. शेवटपर्यंत तुम्हाला गरजेची माहिती भेटणार आहे. तर मी आता सुरू करतो आपल्या मुद्द्यांना. तर शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटकडे का वळावं, म्हणजे का करावं ड्रॅगन फ्रूट. तर पहिला मुद्दा आहे सगळ्यात महत्त्वाचा, जमीन. तर जमीन कसली आणि कोणतीही ड्रॅगन फ्रूट साठी चालते, मी डिटेलमध्ये प्रत्येक मुद्द्यावर बोलणार आहे. तर आपण पहिल्यांदा मुद्दे बघूयात. पहिला आहे जमीन, दुसरा आहे लागणारं पाणी जमिनीसाठी, तिसरं आहे आपलं जमिनीसाठी लागणारं खत आणि त्याच्यासाठी लागणारं येणारे रोग आणि सगळ्यात शेवटी कामगार. हे 5 मुद्दे आहेत, मी पुन्हा एकदा रिपीट करतो. जमीन, पाणी, खत, येणारे रोग आणि लागणारे कामगार त्याच्या शेतीसाठी. तर ह्या मूलभूत ज्या 5 महत्त्वाच्या शेतकऱ्यांसाठी, ह्याच प्रत्येक बागेसाठी, फळपिकासाठी किंवा प्रत्येक लागणाऱ्या पिकासाठी त्या 5 मूलभूत समस्या असतात, त्या कमी आहेत ड्रॅगन फ्रूटला. आणि त्या कशा आहेत मी बोलणार आहे आता प्रत्येक मुद्द्यावर. तर त्याच्यासाठी ड्रॅगन फ्रूटकडे शेतकऱ्यांनी वळावं. मी मुद्दे मांडणार आहे, तुम्ही ठरवायचं मग वळायचं का नाही, ते तुमचा स्वतःचा डिसिजन असेल. तर मी सुरुवात करतो आपल्या प्रत्येक मुद्द्यासाठी. पहिला आहे जमीन. तर ड्रॅगन फ्रूटसाठी लागणारी जमीन ही कोणतीही कसलीही जमीन चालते, फक्त त्याच्यामध्ये पाणी थांबलं नाही पाहिजे. जर पाणी थांबत असेल तुमच्या ह्याच्यात, तर तुम्ही उचलून असे बेड दुसऱ्या प्लॉटमध्ये आपल्या दाखवलेले आहेत, आपण बेड करू शकता. मुरमाड ही जमीन आहे, ही तांबडी अशी मुरमाड अशी जमीन आहे, इथं पाहू शकता तुम्ही. तर हे छोटे बेड केलेले आहेत, जास्त मोठे बेड करायची गरज नाही, जास्त खर्च करायची गरज नाही. जर तुमची काळी जमीन असेल, तर काळ्या जमिनीमध्ये तुम्ही थोडेसे 1-1.5 फुटापर्यंत, 2 फुटापर्यंत, 6 फुटापर्यंत बेड करू शकता. तर ह्याच्यासाठी जमीन म्हणजे काळी मुरमाड महाराणाची जमीन, कुठलीही जमीन चालते. ह्याला फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला सेंद्रिय कर बसला पाहिजे, म्हणजे तुम्हाला सेंद्रिय खत वगैरे वापरण्याची गरज आहे. आणि पाणी थांबलं नाही पाहिजे, म्हणजे वेल ड्रेनड, त्याच्यात पाणी थांबलं नाही पाहिजे, पाणी हे वाहून गेलं पाहिजे, त्या जमिनीतून साचून नाही राहिलं पाहिजे, अशी जमीन कोणतीही चालते. तर बऱ्याच शेतकऱ्यांचा मला फोन येतो, सर जमीन कसली लागते किंवा कशासाठी, कोणत्या जमिनीमध्ये करू शकतो. तर तुम्ही इथं कोणत्याही जमिनीमध्ये ड्रॅगन फ्रूट करू शकता, फक्त तुमच्या जमिनीमध्ये पाणी थांबलं नाही पाहिजे. तर हा होता मुद्दा जमिनीवरती. आता मी जातो पाण्याकडे. तुमच्या ड्रॅगन फ्रूटला पाणी किती लागतं किंवा कसलं पाणी पाहिजे. तर बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात, आमच्या ह्याचं शेतीमध्ये पाणी जे बोरला लागले किंवा विहिरीला आहे ते खारट आहे, किंवा बऱ्याच ठिकाणी आपले आपण रोपे देतो कोकणामध्ये व तिकडे खारट पाणी असते. तर तिकडे सुद्धा आपले सक्सेसफुल झालेले प्लॉट आहेत बरेच, आपण बऱ्याच ठिकाणी रोपं दिलेले आहेत. तर त्यांचे सक्सेसफुल झाले, मी तुम्हाला पाहिजे असलेले व्हिडिओ वगैरे सुद्धा शेअर करत राहीन. तर पाणी कसलं पाहिजे ह्याच्यावरती आपण ह्या मुद्द्याला बोलतोय. तर इथं आहे तुमचं पाणी जे आहे, त्याचा रेग्युलर जो पाणी वापरतो आपण, त्याचा pH 6 ते 7 लागतो. तुमच्या पाण्याचा pH कमी जास्त असेल तर त्यात pH बॅलन्सर भेटतात मार्केटमध्ये. तर तुम्ही स्प्रे घेताना किंवा ज्यावेळेस ड्रेंचिंग करतोय, पाणी सोडताय तुम्ही ड्रीपमधून, त्यावेळेस सुद्धा ते pH बॅलन्सर वापरू शकता. शक्यतो 6 ते 7 pH बऱ्यापैकी सगळ्या पाण्यांचा असतो सगळ्या शेतामधल्या. तर नसेल तर pH बॅलन्सर वापरायचे. दुसरा मुद्दा आहे TDS. जे शेतीसाठी तुम्ही पाणी वापरणार आहे ड्रॅगन फ्रूटच्या, त्याचा TDS शक्यतो हा जास्तीत जास्त 3200-3500 पर्यंत चालतो. कितीही खारट पाणी असेल त्यामध्ये ड्रॅगन फ्रूट येतं. तर आहे हा कॅक्टस प्रजातीतलं झाड आहे, जंगली प्रजातीतलं. ह्याला जास्त म्हणजे उठाठेव करण्याची गरज नाही, ह्याला जंगली प्रकारचा, ह्याला जंगली प्रकारेच वाढवायचं. ह्याला जास्त म्हणजे खते, रासायनिक खते वगैरे वापरत बसायचं नाही. तर मी तुम्हाला TDS सांगितला पाण्याचा दुसरा मुद्दा. तर त्याच्यातला TDS हा तुमचा रेग्युलर जो पाण्याचा आहे तो 800 ते 1000 पाण्याचा असतो TDS, आपला जे वापरतो बोरवेलचं, विहिरीचं. तर तुम्हाला जास्तीत जास्त खारट पाणी किती जर असेल, सवाय पाणी म्हणतात काय भागामध्ये असते, तर ते पाणी तुमचं 3200-3500 TDS पर्यंत असेल तरी सुद्धा ड्रॅगन फ्रूट चांगल्या प्रकारे येतं, त्याला काही प्रॉब्लेम होत नाही. आणि पाणी जे आहे, तुमचा दुसरा मुद्दा पाण्याचा होतो, ते पाणी हे तुम्हाला जेमतेम लागतं. कमी पाणी जरी दिलं तरी चालतं. हे उन्हाळ्यात तुम्हाला पाणी, मी आता सनबर्निंगमध्ये एक व्हिडिओ आहे, तुम्हाला आय बटनवरती दिसेल तो कोपऱ्यामध्ये, तर त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं. पण सनबर्निंगमध्ये पण एक मुद्दा होता माझा, पाण्याचे नियोजन. तुम्ही कमी पाण्यात सुद्धा नियोजन करू शकता. जास्त पाणी असेल तरी हरकत नाही, तुम्ही जर सावलीशी शेडनेट केलं, असं तुम्ही वर बघू शकता, असं शेडनेट केलं, पाणी भरपूर दिलं तर त्याचा फायदा होतो. तुमचे फळ असे मोठे होतात. मोठे फळ झाल्यामुळे तुमचं उत्पन्नाला फरक पडतो. पाणी बऱ्यापैकी दिलं तरी चालतं, कमी द्यायची अशी गरज नाही. फक्त पाण्याचा निचरा झाला पाहिजे, पाणी साचून नाही राहिलं पाहिजे.
पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलं तर तुम्हाला फंगस वगैरे हे पण आजार येत नाहीत. तर दुसरा होता आपला मुद्दा पाण्याचा. पाणी, आता पाणी तर मी सांगितलं ह्याचा pH 6 ते 7 लागेल आणि TDS जो आहे ह्याचा तर 800, 1000, 1200 रेग्युलर पाण्याचा असतो. तुमचा 3200, 3500 जरी असेल तरी चालेल, काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. आता तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊया आपण. तर खत. तर ह्याला खत कसलं लागतं, तर हे जंगली प्रकारचं आहे, मी जसं बोललो तसं कॅक्टस प्रजातीतलं. ह्याला तुम्ही फक्त शेणखतावर सुद्धा आणू शकता. सेंद्रिय पद्धतीनं करणं अतिशय सुंदर. जर तुम्हाला नियोजन नाही झालं, कमर्शियल लेवलला तुम्ही करत असाल, तुम्ही रासायनिक सुद्धा वापरू शकता. तर मी सेंद्रियमध्ये जनरल शकतो कमी खर्च करता. तर वर्षातून 2 वेळा तुम्ही ह्याचे ज्यावेळेस आपली फ्रुटिंग संपत जातं ऑक्टोबर नोव्हेंबरला, त्यावेळेस तुम्ही नोव्हेंबर डिसेंबरला एकदा खत नियोजन म्हणजे खत द्यायचं. शेणखत असं बेडला टाकायचं. ट्रेलिसमध्ये केलं तर अतिशय छान. तर त्याच्यामुळे तुम्हाला नियोजन करता येतं. आणि नोव्हेंबरमध्ये आणि पावसाच्या अगोदर म्हणजे साधारण एप्रिल मे मध्ये सुद्धा तुम्ही टाकायचं, म्हणजे पावसाच्या अगोदर तुमच्या फ्रुटिंगसाठी त्याचा फळ धरण्यासाठी फायदा होतो. वर्षातून 2दा शेणखत दिलं तरी सफिशियंट आहे, भरपूर आहे. त्याच्यापेक्षा तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही बाकीचे सेंद्रिय औषध आहेत ते सुद्धा वापरू शकता. सेंद्रिय जे आहेत ते OWDC वगैरे, एक आपला व्हिडिओ पण आहे OWDC वरती, तो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, ते वापरू शकता. किंवा बाकी जे आहेत तुम्ही ह्युमिक तयार करणे, आता लागणाऱ्या गोष्टी मी सांगतो. ह्याला मायक्रोन्युट्रिएंट, ह्युमिक ॲसिड जे आहे तुम्ही तयार करू शकता सेंद्रिय पद्धतीनं. आणि लागणारे NPK जे रेग्युलर सगळ्या पिकांना फळबागांना लागतात तेच ह्याला लागतं, वेगळं असं काही लागत नाही ह्याला. तर आता हे जर तुम्ही सेंद्रिय पद्धतीनं कदा रासायनिकमध्ये थोडंफार वापरायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये 2 अवस्था असतात आपल्या झाडाची. एक तर आता वाढीचा काळ म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणतो आपण. तर ज्यावेळेस वाढ होती त्यावेळेस आपण वाढीच्या काळामध्ये जे NPK लागतात म्हणजे 19-19 किंवा 12-61 हे रेग्युलर तुम्ही 15 दिवसातून, महिन्यातून, 2 महिन्यातून देऊ शकता. आणि ज्यावेळेस तुमची फळधारणा आहे तर त्या फळधारण्याच्या वेळेस किंवा फ्रुटिंगच्या वेळेस 05234 रेग्युलर वापरता ते तुम्ही देऊ लागता. सेपरेट असं वेगळं काही लागत नाही ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यासोबतच तुम्ही ह्युमिक ॲसिड आणि तुमचे जे लागणारे मायक्रोन्युट्रिएंट हे तुम्ही ह्या ड्रेंचिंग सोबत सुद्धा त्याच्यामध्ये ड्रिपमधून सोडू शकता. किंवा तुम्ही बुडामध्ये ड्रेंचिंग सुद्धा असं करू शकता प्रत्येक झाडाच्या बुडामध्ये. तर हा होता मुद्दा आपला तिसरा, खत. तर ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी मी गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. तर खताच्या पण गोष्टी मी बोललो. तर शेतकरी मित्रांनो, आपला चौथा पॉईंट होता, चौथा मुद्दा हा रोग. तर ड्रॅगन फ्रूट पिकासाठी येणारे रोग कोणते कोणते आणि किती रोग आहेत. तर साधारण याच्यामध्ये फंगस हा एकमेव जो आजार आहे तो ड्रॅगन फ्रूटला जास्त भेडसावतो. तर तो कशामुळे येतो, तो कसा मॅनेज करायचा ते पण मी इथं सांगतो. तर फंगस हा म्हणजे बुरशी हा येणारा आजार जो आहे तो 2 गोष्टींमुळे येतो. एक तर वॉटर मॅनेजमेंट, म्हणजे पाण्याचे नियोजन जर खालीवर झाले तर. दुसरं म्हणजे तुमचं झाड स्ट्रेसमध्ये गेलं तर, तणावामध्ये गेलं तर ते काय असतं मी सांगतो तुम्हाला. तुम्हाला जर पाण्याचे नियोजन नाही जमले तर तुम्हाला म्हणजे पावसाळ्यामध्ये पाणी जास्त झालं, तुमच्या प्लॉटमध्ये पाणी थांबलं तरी बुरशी येऊ शकते. दुसरं म्हणजे थंडीमध्ये याच्यावरती ह्या फळावर जर दव पडलं असं तर ह्याच्यावरती पाणी दैवार पडतं आपण म्हणतो थंडीमध्ये, तर दव पडल्यामुळे सुद्धा ह्याला फंगस येऊ शकतो. बघू शकता असं इथं काळं पडलेलं आहे. तर फळ कट होऊन गेलेलं आहे आपलं पाठीमागच्या सीझनला. इथं पण बघू शकता तुम्ही फळ कट झालेलं आहे इथून. तर असं जर फळ कट केलं आणि झाडांचे असे फ्रुटिंग होऊन हे फळ कट केलेल्या जागा जर तुमचं थंडीमध्ये जर इथं दैवार पडलं किंवा इथून पाणी चिकटलं तर ह्याच्यामधून सुद्धा तुमचा फंगस, बुरशी याच्यामध्ये सुद्धा तुमच्या प्लॉटला येऊ शकते. आणि स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे काय, तर तुमची ज्यावेळेस फ्रुटिंग निघून जाते, फळं निघून जातात प्लॉटवरची, तर तुमचा पिकाचा हा स्ट्रेसमध्ये जातो. म्हणजे जसं आपण बोलतो की बाबा तुमच्या जनावरांना व्याली जनावरं किंवा मग जसं आपण बोलू शकतो की ताकद कमी झाली शरीरातली तर तुम्हाला गरजेच्या गोष्टी देणं गरजेचं आहे. तर त्या प्रकारे तुमचं ज्यावेळेस तुमचं फळ तुटून जातात त्यावेळेस तुम्हाला खत देणं, लागणाऱ्या गोष्टी मायक्रोन्युट्रिएंट वगैरे देणं गरजेचं आहे. ते जर तुम्ही नियोजन केलं तर फंगसचा आजार तुमच्या बागेवरती येऊ शकत नाही. आणि तो व्यवस्थित नियोजन केला तर ह्याच्यामध्ये रोगांचा जास्त प्रॉब्लेम येत नाही बाकी फळबागांसारखा. का तो सगळ्यात मोठा फॅक्टर आहे जो चौथा बोललो मी, तो रोगांचा. तो बाकी फळबागांवरती किंवा बाकी पिकांवरती जास्त येतो. आणि सनबर्निंग, जसं आपण पाठीमागे शेडनेट बघू शकता, हा फंगस पहिला आजार. आणि दुसरं म्हणजे सनबर्निंग होतं. तर सनबर्निंग म्हणजे हे जसे पिवळे फळ पडतात, इथं तुम्ही पिवळे फळ बघू शकता. हे बघा इथं पिवळं पडलेलं आहे. हे जर तुम्ही सावलीत बघितलं हा पूर्णपणे हिरवा फळ आहे. हा तुम्हाला इथे दिसत असेल तर हा पूर्ण हिरवा आहे. तर हे सनबर्निंग झालंय म्हणू शकतो आपण. तर हे सनबर्निंग कसं नियोजन करायचं, काय काय प्रॉब्लेम आहेत, कशामुळे येतं, तर हे वरच्या आय बटनवरती तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही सनबर्निंगचा डिटेलमध्ये असणारा मराठीमधून व्हिडिओ सुद्धा बघू शकता. तर हे सनबर्निंगचं नियोजन सुद्धा कसं करता येईल त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे. तर रोग फक्त त्याच्यामध्ये बुरशी, फंगस आणि सनबर्निंग. आणि तिसरा थोडाफार येतो, कुठं कुठे येतो आपल्याला तर कधी प्रादुर्भाव जाणवत नाही. तर याच्यामध्ये आळी, जी गवत जे असतं, तुम्ही इथं बेडला बघू शकता, तुम्ही खाली शेत बघू शकता, तुम्ही असं पूर्ण क्लिअर आपलं शेत असते.
जर बरीच लोक याच्यामध्ये गवत वाढून देतात 6-6 महिने आणि नंतर ग्रास कटरनं कट करतात, ते आपल्याला योग्य वाटत नाही. त्यामुळे काय होतं, गवतावरची आळी जी असते किंवा किडे जे असतात ते आपल्या ड्रॅगन फ्रूटवरती जातात आणि हे कवळे जे शेंडे आहेत हे कुरतडून आळ्या खातात. ह्या छोट्या आळ्या कुरतडून शेंडे खातात. जर तुमची जर आळी मोठी झाली तर ती पूर्ण फांद्या सुद्धा, आपल्या छोट्या छोट्या फांद्या सुद्धा कवळ्या कवळ्या खाते. हा प्रॉब्लेम ट्रेडिसमध्ये जास्त जाणवत नाही, पण ज्या जुन्या बाग आहेत ज्याच्यामध्ये गोल प्लेट असते, रिंग असते आणि खाली पोल असतो किंवा चौकोनी प्लेट असते त्या पोल असतो, तर त्या फटीमध्ये काय होतं, ती छोटी आळी असते ती मोठी होती नंतर, आणि मोठी झाल्यामुळे ती ज्यावेळेस आपण स्प्रे घेतो दिवसा त्यावेळेस ती त्या फटीमध्ये जाऊन बसते दिवसा आणि संध्याकाळी ती पानं खात असते. त्यामुळं आळीचा प्रॉब्लेम थोडासा गवतामुळे जाणवतो शक्यतो ट्रेलिसमध्ये, किंवा जर तुमचं क्षेत्र व्यवस्थित तुम्ही मेंटेन केलं तर त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम जाणवत नाही. तर हे होते याच्यावरती असणारे रोग. आता आपण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो कामगार, 5वा मुद्दा आहे आपला कामगार, याच्याकडे वळूया. तर कामगार हे सुरुवातीला 1 वर्ष, साधारण 1 वर्ष तुम्हाला पोल रोवणे किंवा बांबू रोवणे इन्स्टॉलेशन किंवा शेड निघणे ह्याच्यासाठी थोडेफार कामगार पहिल्या वर्षी जास्त लागतात. ह्या पिकाची म्हणजे ड्रॅगन फ्रूटची लाईफ आहे 25-30, तर 35 वर्ष हे फळ पीक चालतं. तर 1 वर्षानंतर साधारण तुम्हाला फक्त फळं काढण्यासाठी, फळाच्या काढणीला आणि 2 वेळा खत देण्यासाठी ह्यालाच फक्त तुम्हाला जास्त कामगार लागतील आणि थोडेफार लागतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला कामगाराची जास्त गरज पडत नाही. आणि पहिल्या वर्षी फुटवे जे आहेत आपण अशी कॅनोपी डेव्हलप करताना खालून वरती आपण असं बांधून नेतो, त्या साईडचे फुटवे येतात, तर ते फुटवे काढायला पहिल्या वर्षी कामगार लागेल. दुसऱ्या वर्षी काय होतं, तो येणारा खालचा फळ आहे तो निबार होऊन जातो, त्याचे फुटवे काढून ते प्रत्येक काट्या शेजारी आलेले फुटवे निघाल्यामुळे ते निबार होऊन जातात. तिथं पण कमी फुटवे येतात, त्यामुळे त्याचा पण जास्त त्रास जाणवत नाही दुसऱ्या वर्षापर्यंत. तिथं सुद्धा कमी कामगार लागतात. एकदा तुमचे पाईपमधून बाहेर पडले किंवा रिंगमधून बाहेर पडले तुमच्या, तर तिथून थोडेसे कमी कामगार लागतात तुम्हाला. त्यामुळे कामगाराचं नियोजन सुद्धा याच्यात व्यवस्थित होतं, कमी कामगार तुम्ही उत्पन्न काढू शकता. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आपण सांगितलेले 5 मुद्दे. पहिला मुद्दा आहे तुमची जमीन. कोणतीही कसलीही काळी मुरमाड महाराणाची कुठलीही जमीन चालते तुम्हाला, तर त्यामुळे तुम्ही ह्या ड्रॅगन फ्रूट शेतीकडे वळू शकता. मी मुद्दे सांगणार आहे. दुसरा जो आहे तुमचा पाणी, तर तुम्ही ह्याच्यात रेग्युलरचं जे कोणतंही पाणी आहे, खारट पाणी असेल थोडेफार 3200-3500 TDS पर्यंत, ते सुद्धा तुम्हाला पाणी चालतं तुमच्या ड्रॅगन फ्रूटच्या पिकासाठी. बोरवेलचं, विहिरीचं कोणतंही पाणी चालतं, स्पेशल असं कोणतंही लागत नाही आणि त्यामध्ये तुम्ही ड्रॅगन फ्रूट करू शकता. आणि कमीत कमी जेमतेम पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही नियोजन करू शकता दुष्काळग्रस्त भागामध्ये, किंवा मग जास्त पावसाळी भागामध्ये तुम्ही बेड उचलून सुद्धा जास्त पावसाळी कोकणामध्ये वगैरे सुद्धा करू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. तिसरा मुद्दा आहे आपला तो म्हणजे आपलं खत. तर खत आपलं जे आहे, जसं मी बोललो, तुम्ही सेंद्रिय पद्धतीनं 2 वेळा शेणखत टाकून वर्षातून चांगलं उत्पन्न काढू शकता. तुम्हाला बाकी गोष्टी पण आहेत मार्केटमध्ये, त्या सुद्धा तुम्ही वापरू शकता. सेंद्रिय सोबत तुम्ही रासायनिक पण थोडंफार वापरू शकता. स्पेशल खत पाहिजे असं हेच पाहिजे असं काही नाही, तुम्ही त्यामुळे ड्रॅगन फ्रूट काही वळू शकता. चौथा जो आहे तो रोग. जसं मी सांगितलं, फक्त बुरशी हा आजार एकमेव जास्त थोडाफार त्रास देणार आहे याला, तर तो आजार तुम्ही एकमेव असल्यामुळे त्याच्याकडे तुम्ही वळू शकता. बाकी असे औषधावरची जास्त खर्च करावा लागत नाही. आणि 5वा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो कामगार, जे सगळ्या भागामध्ये जो जाणवतो प्रॉब्लेम तो म्हणजे कामगारांचा. तर तुम्ही जेमतेम पहिल्या वर्षी थोडेफार कामगार लागतील, दुसऱ्या वर्षापासून जेमतेम कामगारामध्ये तुम्ही ड्रॅगन फ्रूट शेती नियोजन करू शकता. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हे माझे आहेत 5 मुद्दे मांडलेले. पुन्हा एकदा मी रिपीट करतो: जमीन, पाणी, खत, रोग आणि कामगार. हे 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यावरती तुम्ही विचार करा, मी सांगितलेले मुद्दे लक्षात घ्या आणि तुम्ही ह्या फळपिकाकडे चांगलं उत्पन्न काढण्यासाठी वळू शकता शेतकरी मित्रांनो. तर हे आहेत 5 मुद्दे आणि ड्रॅगन फ्रूट हे का व्हायचं. धन्यवाद.